In the previous session, we have started effects of electric current, and in the previous session, we have covered one point in this chapter, which was transfer of energy in an electric circuit. I will quickly revise what we have learned in previous session. Okay, we have studied that whenever current flows, then it produces some effects, and these effects we classify them into three, that is three effects of electric current. Out of that, first is heating effect of electric current, second is magnetic effect of electric current, and third is chemical effect of electric current. Okay, so in this chapter we are going to study heating effect of electric current along with magnetic effect of electric current. In the previous session, we have studied how energy transfers in an electric circuit, and we have also calculated the mathematical formula for the amount of heat generated in an electric circuit when current flows through it. Okay, today we are going to see heating effect of electric current in detail. Heating effect of electric current. Heating effect of electric current. Okay, so what is heating effect of electric current? Okay, we have already discussed the effects of electric current. In that we have studied whenever current flows, then it produces some effects, and out of those effects, heating effect of electric current is the first effect. Whenever we connect a resistor in an electric circuit, आपल्याजवळ फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, आपण सगळ्यांना माहित आहे की काही बेसिक कंपोनंट्स आपण पाहिले होते. बेसिक कंपोनंट सेल, बॅटरी, की असे काही कंपोनंट आपण पाहिले होते. ओके, आता इथं मी एक सेल यूज केला, एक की यूज केली आणि एक रजिस्टर वापरला इथं. ओके, दिस इज युअर की, दिस इज युअर रजिस्टर अँड दिस इज युअर सेल. ओके, whenever I connect a resistor in an electric circuit, एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मी जेव्हा रजिस्टर कनेक्ट करतो आणि इथं ही की क्लोज्ड की या फॉर्म मध्ये किंवा या कंडिशन मध्ये मी जेव्हा या कीला ऑपरेट करतो, तेव्हा या सर्किट मधून करंट फ्लो होतो. ओके, या पद्धतीनं करंट फ्लो होईल. करंटला आपण डिनोट करतो कॅपिटल लेटर आय न. ओके, या कीला मी जेव्हा क्लोज्ड की किंवा क्लोज्ड कंडिशन मध्ये ऑपरेट करणार आहे, तेव्हा या सर्किट मधून करंट फ्लो होईल. हा करंट पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होईल आणि परत फिरून इथे येईल निगेटिव्हला. ओके, सो in this circuit current will be flowing. Okay, due to this current, as this current is flowing through this resistor R, जेव्हा रजिस्टर आर मधून हा करंट फ्लो होत असतो, तेव्हा या रजिस्टर आर मध्ये हीट प्रोड्यूस होते आणि याला आपण डिनोट करतो कॅपिटल लेटर एच ने. ओके, मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं ही हीट आपण कॅल्क्युलेट करतो एका फॉर्म्युल्याच्या मदतीने, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. ओके, याचा अर्थ काय, तर जेव्हा कधी आपण एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये रजिस्टर कनेक्ट करतो आणि करंट अलाउ करतो, त्या रजिस्टर मधून करंटला अलाउ करतो, तेव्हा त्या रजिस्टर मध्ये हीट प्रोड्यूस होते. ही हीट कशी कॅल्क्युलेट करायची, या हीटला आपण कॅल्क्युलेट करतो एका मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याच्या मदतीने, एका मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या मदतीने. ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, वेअर एच इज अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस्ड इन दॅट रजिस्टर आर. ओके, I is the amount of current flowing through the whole circuit. पूर्ण सर्किट मधून फ्लो होणारा करंट I. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या करंटला आपण मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ ॲमीटर. ॲमीटर इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू मेजर करंट. ओके, आणि हा ॲमीटर आपण या सर्किट मध्ये कुठेही लावू शकतो सिरीज मध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल मी इथं पण लावू शकतो ॲमीटर. ओके, हा ॲमीटर काय करणार आहे, या सर्किट मधून फ्लो होणार आहे या करंट आय ला मेजर करणार आहे. ओके, सो इन दिस वे we can measure current. We know the value of R, that is resistor. या रेजिस्टरची व्हॅल्यू आपल्याला माहित असते. फॉर एक्झाम्पल हा इलेक्ट्रिक सर्किट आहे, या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मी 10 ओहमचा रेजिस्टर यूज केला, त्यामुळे इथं आर ची व्हॅल्यू काय येईल, 10 येईल. ओके, आय आपण मेजर केला ॲमीटर वर, आर ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 10 ओहम फॉर एक्झाम्पल. टी काय, अमाऊंट ऑफ टाइम फॉर विच वी हॅव अलाउड द करंट थ्रू दिस रेजिस्टर. ओके, आता या पूर्ण एक्सप्रेशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढा जास्त वेळ या करंटला अलाउ करणार या रजिस्टर मधून, तेवढी जास्त हीट तुम्हाला इथं मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल मी जर या सर्किट मध्ये करंट अलाउ केला एका सेकंदासाठी, म्हणजे T1 सेकंद येईल, R10 येईल आणि आय ची व्हॅल्यू असं ऍझ्युम करूयात की आपण 1 एम्पियर आली, आय 1 एम्पियर आला. तर या सगळ्यांना जर मी सॉल्व्ह केलं, मी सिम्प्लिफाय केलं, तर मला एक व्हॅल्यू मिळणार आहे 10. 10 वॅट.
that will be the amount of heat produced in this register. ओके, काय आपण पाहिलं आताच एक इलेक्ट्रिक सर्किटचं एक्झाम्पल घेतलं, त्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एक रजिस्टर कनेक्ट केला, या इलेक्ट्रिक सर्किट मधून करंटला अलाउ केलं. कसं अलाउ केलं? बाय क्लोज्ड की कंडिशन, क्लोज्ड की वापरली इथं. ओके, क्लोज्ड की मुळे करंट पास झाला रजिस्टर मधून. जसा जसा या रजिस्टर मधून करंट पास होईल तसं तसं या रजिस्टर मध्ये हीट प्रोड्यूस होईल. आपण या सगळ्या एक्झाम्पल मध्ये असं अज्युम केलं होतं की टाइम 1 सेकंद कन्सिडर केला, म्हणजे आपण या सर्किटला ऑन ठेवलं, ही की ऑन ठेवली 1 सेकंदासाठी, तेव्हा याच्यात किती एनर्जी प्रोड्यूस झाली, किती हीट एनर्जी प्रोड्यूस झाली? 10 वॅट. ओके, हा जर टाइम पिरियड मी वाढवत गेलो, 1च्या जागी मी इथं 10 केलं, 10 सेकंद केलं, तर इथं 10च्या जागी मला 100 वॅट मिळू शकते. म्हणजे याचा अर्थ काय? तर जेवढा जास्त वेळ आपण या सर्किटला ऑन कंडिशन मध्ये ठेवू, तेवढी जास्त हीट या सर्किट मध्ये प्रोड्यूस होणार आहे. सो इन दिस वे वी कॅन से दॅट whenever we connect a resistor in an electric circuit, then heat will be produced in that circuit, and this heat is calculated with the help of one mathematical equation expression, that is H is equal to I square RT. H is equal to I square RT, याला जूल्स लॉ ऑफ हिटिंग सुद्धा आपण असं म्हणतो. ओके, H is equal to I square RT, it is also called as Joule's law of heating. आता या एक्सप्रेशन मध्ये H होती अमाउंट ऑफ हीट, I होतं अमाउंट ऑफ करंट, R होतं the value of resistor which we have connected in this circuit, and T was the time. Okay, so in this way we can calculate the amount of heat produced in that resistor which we have connected in this electric circuit. आता हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच जेव्हा कधी आपण इलेक्ट्रिक करंटला अलाउ करतो किंवा पास करतो एखाद्या सर्किट मधून, तेव्हा त्या सर्किट मध्ये हीट प्रोड्यूस होते, आणि यालाच आपण म्हणतो हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इन सिंपल लँग्वेज, when a resistor is connected in an electric circuit and current is allowed through that circuit, then heat will be produced. Heat will be produced, and this effect or this phenomena will be called as heating effect of electric current. याला आपण म्हणतो heating effect of electric current. एक सर्किट आहे, त्या सर्किट मध्ये आपण एक रजिस्टर कनेक्ट केलं, सेलच्या मदतीनं आणि कीच्या मदतीनं आपण करंट पास केला. हा फ्लो होणारा करंट जेव्हा रजिस्टर मधून पास होईल तेव्हा त्या रजिस्टर मध्ये हीट प्रोड्यूस होईल, आणि ही हीट आपण कॅल्क्युलेट करतो एका इक्वेशनच्या मदतीनं, H is equal to I square RT, and this whole thing will be called as heating effect of electric current. याला आपण काय म्हणतो? heating effect of electric current. आता या heating effect of electric current चे बरेचसे एक्झाम्पल आपण डे टू डे लाईफ मध्ये पाहतो. आपल्या घरी पाण्याचं वॉटर हीटर असते, परत शेगडी नावाचा एक प्रकार आहे जो की आपण while cooking food we use it. इलेक्ट्रिक कुकर, पुन्हा इलेक्ट्रिक आयर्न घ्या. इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे काय? आपली इस्त्री, जे की आपण कपडे प्रेस करण्यासाठी यूज करतो. ओके, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे एक्झाम्पल जे की आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतो. इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिक कुकर. ओके, त्याच्यासोबतच अजून एक एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक बल्ब. आपल्या इथे इलेक्ट्रिक बल्ब आहेत. आजकाल आपण CFL वापरतोय किंवा LEDs वापरतो. ओके, पण त्याच्या आधी सुद्धा आपण एक वेगळ्या प्रकारचं हे वापरायचो, लाईट्स वापरायचो, ज्याला की आपण इलेक्ट्रिक बल्ब म्हणायचो. येलो कलरचा लाईट देतात ते इलेक्ट्रिक बल्ब, आपल्याला माहित आहे. ओके, हे इलेक्ट्रिक बल्ब सुद्धा त्याच प्रिन्सिपलवर ऑपरेट करतात. कोणतं प्रिन्सिपल? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, तुमच्या घरी इलेक्ट्रिक बल्ब असतील तर त्यात एक कॉईल असते. ओके, आणि ही कॉईल, या कॉईल मधून जेव्हा करंट पास होतो, या कॉईल मधून जेव्हा करंट पास होतो तेव्हा ही कॉईल हीट होते. ही कॉईल हीट झाल्यानंतर रेड हॉट कलर होईपर्यंत ही कॉईल हीट केल्या जाते. ओके, जेव्हा ही कॉईल रेड हॉट कलर शो करायला सुरुवात करते, म्हणजे खूप गरम होते, तेव्हा त्यातून हीट आणि लाईट असं दोन्ही पण बाहेर पडतात. पण ही कॉईल आपण एनकॅप्सुलेटेड स्ट्रक्चर मध्ये, म्हणजे ग्लास स्ट्रक्चर मध्ये ठेवतो. याला आपल्या घरी इलेक्ट्रिक बल्ब असतात, आपल्याला माहित आहे ही जी कॉईल असते बल्ब मधली, बाहेरून असं त्याला एक ग्लासचं आवरण असते, मध्ये ती कॉईल असते. ओके, आपल्याला हीट जाणवत नाही तेवढी, पण आपल्याला लाईट मिळतो त्यापासून. आता नेमकं हे इलेक्ट्रिक बल्ब काय असते ते पण पाहून घेऊयात आपण. तुमच्या इलेक्ट्रिक बल्बचं एक रफ स्ट्रक्चर मी ड्रॉ करतो इथं. एक अशी अरेंजमेंट आहे ही. ओके,
याला एक असा सपोर्ट असतो, एक कॉईल असते याच्यावर अशी. ही कॉईल जनरली इट इज मेड अप ऑफ टंगस्टन. ओके, आता ही सगळी एक अरेंजमेंट आहे. मी एक रफ स्ट्रक्चर ड्रॉ करतो याचं. ही एक कॉईल आहे, टंगस्टनची कॉईल आहे. हा आपला बल्बचा स्ट्रक्चर आहे. याला स्क्रू कॅप अरेंजमेंट म्हणतो आपण, याला एनकॅप्सुलेटेड ग्लास स्ट्रक्चर असं म्हणतो. ओके, आणि हे सपोर्ट सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल या वायरला कॅरी करण्यासाठी ही असलेली एक सपोर्ट सिस्टीम आहे. ओके, आता या बल्बला आपण जेव्हा इन्सर्ट करतो सॉकेटमध्ये तेव्हा आणि स्विच ऑन करतो तेव्हा या बल्बमधून करंट पास होईल. हा येणारा करंट या कॉईलमधून, टंगस्टन कॉईलमधून जेव्हा पास होणार आहे तेव्हा ही टंगस्टन कॉईल हीट होईल. कसं काय हीट होईल आपल्याला माहित आहे. या टंगस्टन कॉईलची रेझिस्टिव्हिटी, याची रेझिस्टिव्हिटी कशी असते, याची रेझिस्टिव्हिटी हाय असते या टंगस्टन कॉईलची. ओके, रेझिस्टिव्हिटी इज व्हेरी हाय. जेव्हा या टंगस्टन कॉईल मधून करंट पास होईल तेव्हा याची रेझिस्टिव्हिटी हाय असल्यामुळं यात लार्ज अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होणार आहे. आता ही प्रोड्यूस झालेली हीट इतकी जास्त असते की जवळपास या टंगस्टन वायरचं टेम्परेचर 3400 डिग्री सेल्सिअस एवढं वाढते. कधी वाढणार आहे हे करंट, जेव्हा आपण यातून काय अलाउ केला, करंट अलाउ केला. जेव्हा आपण या टंगस्टन कॉईल मधून करंट अलाउ करतो तेव्हा या टंगस्टन कॉईलचं टेम्परेचर 0 पासून हळूहळू हळू वाढत जाते. ते जाते जवळपास 3400 डिग्री सेल्सिअस एवढ्या लेवलपर्यंत. आता हे सगळी टंगस्टन वायरचं जे काही स्ट्रक्चर आहे हे एका ग्लास स्ट्रक्चरमध्ये, एनकॅप्सुलेटेड स्ट्रक्चरमध्ये आपण पॅक केलेलं आहे. याच्या कॉन्टॅक्टमध्ये कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन येणार नाही. या ग्लासच्या मध्ये इनर्ट गॅसेस असतात. इनर्ट गॅसेस म्हणजे असे गॅसेस जे की रिॲक्ट होत नाहीत. म्हणजे टेम्परेचर किती जरी वाढलं टंगस्टन सोबत हे गॅसेस काय होणार नाहीत, रिॲक्ट होणार नाहीत. आपल्याला माहिती आहे त्याचे एक्झाम्पल आहेत आपल्याजवळ. आर्गॉन, आर्गॉन सारखे इनर्ट गॅसेस आपल्याला माहित आहेत. असे गॅसेस या गॅसमध्ये, या बल्ब स्ट्रक्चरमध्ये आपण सोडलेले असतात किंवा ते ऑलरेडी प्रेझेंट असतात तिथं. ओके, आता इथं ऑक्सिजन नाही आहे त्यामुळे या कॉईलला आपण एका पर्टिक्युलर एक्सटेंट पर्यंत म्हणजे 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत, एवढ्या लेवल पर्यंत आपण त्याला काय करू शकतो, हीट करू शकतो. हीट केल्यानंतर हा वायर मेल्ट होणार नाही कारण इथं ऑक्सिजन नाही, इथं फक्त इनर्ट गॅसेस प्रेझेंट आहेत. ओके, आता टंगस्टन वायर एवढ्या हाय टेम्परेचर पर्यंत जेव्हा हीट होईल तेव्हा त्याच्यामधून ती टंगस्टन वायर रेड हॉट कलर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे ती टंगस्टन वायर रेड हॉट दिसायला सुरुवात होईल. जेव्हा ही टंगस्टन वायर एकदम रेड हॉट, कम्प्लिटली रेड हॉट होऊन जाईल तेव्हा या टंगस्टन वायर मधून रेज ऑफ लाईट बाहेर येताना आपल्याला दिसतील आणि त्यामुळे आपल्याला लाईट मिळतो. ओके, इन दिस वे वी यूज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट फॉर गेटिंग लाईट. आता ऍक्च्युली या बल्बच्या जर तुम्ही जवळ गेलात तर तुम्हाला थोडी हीट सुद्धा जाणवणार आहे. ओके, पण ऍक्च्युली हे सगळं जे काही आपण केलंय हे करण्यासाठी आपला मेन पर्पज होता लाईट प्रोड्यूस करणे. ओके, हीट हा त्याचा बाय प्रोडक्ट झाला पण लाईट हा त्याचा मेन प्रोडक्ट झाला. म्हणजे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण इलेक्ट्रिक बल्ब मध्ये यूज करतो आणि इलेक्ट्रिक बल्ब मध्ये याचा यूज आपण करतो लाईट मिळवण्यासाठी. ओके, आणि हे इलेक्ट्रिक बल्ब आपण यूज करतो रात्रीच्या वेळेला. ओके, इन दिस वे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्स. इलेक्ट्रिक बल्बचं एक्झाम्पल पाहिलं आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये. त्याआधी इलेक्ट्रिक हीटर पण डिस्कस केला आपण. ओके, इलेक्ट्रिक हीटर काय असते, आपल्या घरी पाणी गरम करण्यासाठी आपण एक डिव्हाइस यूज करतो. ओके, त्याला आपण इलेक्ट्रिक हीटर म्हणतो, इलेक्ट्रिक वॉटर हीटर म्हणतो. त्यात एक कॉईल असते आणि ती कॉईल, त्या कॉईलच्या कॉन्टॅक्टमध्ये पाणी येते, त्या कॉईल मधून आपण करंट पास करतो, ती कॉईल हीट होते, हीट झालेली कॉईल पाण्याला गरम करते. ओके, सो दिस इज युअर इलेक्ट्रिक वॉटर हीटर. शेगडी पण त्याच प्रकारात मोडते. ओके, शेगडीमध्ये कॉईल लाईक अरेंजमेंट असते. या कॉईल मधून जेव्हा करंट पास होतो ती कॉईल रेड हॉट फिलामेंट मध्ये कन्वर्ट होते. आपण पाहतो शेगडीमध्ये जेव्हा स्विच ऑन करतो आपण नॉर्मली ती कॉईल, तुम्हाला मेटलची कॉईल असते ती तुम्हाला स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर मध्ये, सोलेनॉइड फॉर्म मध्ये तुम्हाला दिसते. पण जसं तुम्ही स्विच ऑन करता ती कॉईल कन्वर्ट होते रेड हॉट फिलामेंट मध्ये. आणि ही रेड हॉट फिलामेंट याच्यावर आपण एखादं भांड वगैरे ठेवतो आणि फूड कुक करू शकतो. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इन शॉर्ट, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे, तर जेव्हा कधी एखाद्या सर्किटमध्ये आपण एखादी कॉईल कनेक्ट करतो
या कॉइलला काहीतरी रेजिस्टन्स असते. जेव्हा या कॉइलमधून करंट पास होतो तेव्हा या कॉइलच्या असलेल्या रेजिस्टन्समुळे किंवा त्या कॉइलच्या रेजिस्टिव्हिटीमुळे त्या कॉइलमध्ये हीट प्रोड्यूस होते. या हीटला आपण यूज करतो वेगवेगळ्या पर्पजसाठी. कुकर इलेक्ट्रिक हीटरमध्ये आपण यूज केलं हीट प्रोड्यूस करण्यासाठी. इलेक्ट्रिक बल्बमध्ये आपण त्या हीटला यूज केलं लाईट प्रोड्यूस करण्यासाठी. इन दिस वे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कॅन बी ऑब्झर्व्ड अराउंड अस. ओके, आपण रोजच्या डे टू डे लाईफमध्ये जे काही इक्विपमेंट वापरतो त्यात आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अशा प्रकारे ऑब्झर्व करू शकतो. आता हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिल्यानंतर आपण बल्बचं एक्झाम्पल पाहिलं, इलेक्ट्रिक हीटरचं एक्झाम्पल पाहिलं. यामध्ये जे काही हीट प्रोड्यूस होणार आहे त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी एक मॅथमॅटिकल इक्वेशन सुद्धा आपण पाहिलं, H इज इक्वल टू I²RT. ओके, आता नेमकं आपण बघूयात की हे सगळं होत असताना किती एनर्जी लागली किंवा किती एनर्जी ची रिक्वायरमेंट आहे हे सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. असं कन्सिडर करा की आपल्याजवळ एक बल्ब आहे, तो बल्ब 1 वॅट एवढी पॉवर कंझ्युम करतो. ओके, म्हणजे त्या बल्बला लागणारी इलेक्ट्रिक पॉवर आहे 1 वॅट. ओके, आता त्या बल्बला लागणारी इलेक्ट्रिक पॉवर आपल्याला माहिती आहे 1 वॅट. हा बल्ब फॉर एक्झाम्पल मी या बल्बला यूज केलं, जवळपास टाइम आहे माझ्याजवळ 1 आवर एवढ्या वेळेसाठी. 1 वॅटचा बल्ब मी यूज केला 1 तासासाठी. ओके, म्हणजे मला पॉवर माहित आहे आणि मला टाइम माहित आहे. ओके, आता मी कॅल्क्युलेट करू शकतो की या बल्बनं, जेव्हा या बल्बला मी 1 तासासाठी ऑन ठेवणार आहे त्या बल्बनं किती एनर्जी यूज केली असेल. आपल्याला माहित आहे एनर्जीचं एक इक्वेशन आहे, एनर्जी E ओके इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. एनर्जी E इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम हे एक्सप्रेशन आहे आपल्याजवळ. पॉवर किती आहे 1 वॅट आणि टाइम किती आहे 1 आवर. 1 आवर. ओके, तर एनर्जी किती यूज केली आपण 1 वॅट आवर एवढी एनर्जी यूज केली. ओके, जनरली ही एनर्जी स्मॉल किंवा फायनाईट फॉर्म मध्ये आहे किंवा याची व्हॅल्यू थोडी कमी आहे. ओके, इन प्रॅक्टिकल युजेस ही एनर्जी खूप जास्त असते आणि ही एनर्जी आपण किलोवॅट मध्ये एक्सप्रेस करतो. आता छोटा बल्ब होता त्यामुळे 1 वॅट पाहिलं आपण, पण बऱ्याचदा काही इक्विपमेंट आपल्याजवळ असे असतात जे की जवळपास 1000 वॅट एवढी पॉवर कंझ्युम करतात. फॉर एक्झाम्पल आपल्या घरी असलेला इंडक्शन पॅन. ओके, इंडक्शन पॅन, इंडक्शन कुकर किंवा AC म्हणा, हे जे काही एनर्जी कंझ्युम करतात हे किलोवॅट मध्ये असते. आपण असं कन्सिडर करूयात की आपल्या घरी एक इक्विपमेंट आहे जे की 1000 वॅट एवढी पॉवर त्याला लागते ऑपरेट करण्यासाठी, म्हणजे पॉवर झाली 1000 वॅट. आता हेच इक्विपमेंट, नवीन इक्विपमेंट जे की 1000 वॅट वर ऑपरेट करते, जे की 1000 वॅट जी पॉवर रिक्वायरमेंट आहे, हे इक्विपमेंट मी जर 1 तासासाठी ऑन ठेवलं तर ते किती एनर्जी कंझ्युम करणार आहे ते पण पाहूयात. आता आपण आपल्या या केसमध्ये पॉवर झाली आता 1000 वॅट इंटू टाइम झाला आपला 1 आवर. ओके, 1000 वॅट इंटू 1 आवर, यालाच मी 1 किलो वॅट आवर सुद्धा म्हणू शकतो. 1 किलो कसं काय म्हणलं मी, इथं 1000 आहे त्यामुळे मी याला 1 किलो म्हणू शकतो. 1 किलो वॅट आवर. ओके, ही असेल एनर्जी. ही एनर्जी आपल्या त्या नवीन इक्विपमेंटनं कंझ्युम केली. ओके, ज्याची की पॉवर रिक्वायरमेंट किती आहे 1000 वॅट आहे. आता यालाच हे जे काही 1 किलो वॅट आवर आहे याला आपण 1 युनिट सुद्धा म्हणतो. आपल्या घरी इलेक्ट्रिसिटीचं बिल येते. ओके, हे इलेक्ट्रिसिटीचं बिल कसं येते तर त्या बिलामध्ये लिहिलेलं असते की या महिन्यासाठी आपला वापर एवढा झाला. फॉर एक्झाम्पल फॉर दिस मंथ वी हॅव युज्ड 300 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता ते 300 युनिट्स म्हणजे काय ते समजून घ्या. ओके, जर तुमच्या इलेक्ट्रिक बिलवर असं आले असेल की तुम्ही या महिन्यात 300 युनिट यूज केले, 300 युनिट यूज केले म्हणजे काय 1 युनिट इज इक्वल टू 1 किलो वॅट आवर असते. समजा तुम्ही 300 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज केली तर 300 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच 300 इंटू 1 किलो वॅट आवर. हा झाला आपला हिशोब. म्हणजे 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय तर 1 किलो वॅट आवर एवढी एनर्जी. आता हे 1 किलो वॅट आवर ही जी काही एनर्जी आहे याला आपण एक्सप्रेस करू शकतो. कसं एक्सप्रेस करू शकतो 1 किलो वॅट आवर. 1 किलो मीन्स 1000 आणि आवरला आपण कन्वर्ट करतो मिनिट्स आणि सेकंद मध्ये. 1 आवर इज नथिंग बट 60 मिनिट आणि एका मिनिटात 60 सेकंद, त्यामुळे या 60 मिनिटला परत एकदा 60 मल्टिप्लाय करतोय आपण. ओके, 1000 इंटू 60 इंटू 60 याला जर कॅल्क्युलेट केलं तर
3.6 इंटू 10⁶ जूल हा आकडा आपल्याला मिळतो. म्हणजेच 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय तर 3.6 इंटू 10⁶ जूल एवढी एनर्जी. म्हणजेच जर तुम्हाला इलेक्ट्रिक बिल आला असेल आणि त्यात दिलं असेल की तुम्ही 300 युनिट्स ऑफ एनर्जी कंझ्युम केली, तर तुम्ही या 3.6 इंटू 10⁶ जूलला 300 न मल्टिप्लाय करून कॅल्क्युलेट करू शकता की तुम्ही त्या महिन्यात किती एनर्जी कंझ्युम केली. ओके, 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट 3.6 इंटू 10⁶ जूल ऑफ एनर्जी. ओके, आणि इलेक्ट्रिसिटी बोर्ड तुम्हाला या युनिट प्रमाणे चार्जेस हे करते, अप्लाय करते तुमच्या याच्यावर, आणि तसं आपलं इलेक्ट्रिक बिल येत असते. फॉर एक्झाम्पल 300 युनिट्स इलेक्ट्रिसिटी तुम्ही यूज केली त्या महिन्यात, आणि असं कन्सिडर करा की एका युनिटसाठी 10 रुपीज चार्ज केले इलेक्ट्रिसिटी बोर्डानं, तर त्यासाठी त्या महिन्यात तुम्हाला बिल येईल जवळपास 3000. ओके, चार्जेस चेंज होत राहतात. कन्सेप्ट लक्षात घ्या. आपण कॅल्क्युलेट केलं एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, सो दिस इलेक्ट्रिकल एनर्जी इज ऑल्सो मेजर्ड इन टर्म्स ऑफ जूल. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक एनर्जी काय असते हे पाहिलं आपण यात. आता आपण पुढे जाऊयात. पुढे जाऊन एक पॉइंट कन्सिडर करूयात. इलेक्ट्रिसिटी बद्दल बोलतोय आपण, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बद्दल बोलतोय. थोडं बहुत आपल्याला इलेक्ट्रिसिटी काय असते आणि नेमके कनेक्शन काय असतात ते पण माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे आपल्या घरी एक असं 3 पिनचं सॉकेट असं असते, यात एक 3 पॉइंट असतात. ओके, हा एक पॉइंट असतो, हा असतो लाईव्ह. हा एक पॉइंट असतो, हा असतो न्यूट्रल, आणि हा थर्ड पॉइंट असतो, याला आपण म्हणतो अर्थ. ओके, लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ असे 3 पॉइंट असतात. आता हे 3 पॉइंट काय आहेत नेमकं समजून घ्या. आपण बऱ्याचदा पिन बघतो इलेक्ट्रिक बोर्डमध्ये, जे काही आपण पिन लावतो मोठमोठ्या डिव्हाइसेसच्या, यात हे 3 पॉइंट राहतात. काही काही पिन अशा असतात जिथे की 2च असतात. ओके, थर्ड पॉइंट नसतो, अशा पण पिन असतात. ओके, आता आपण बोलूयात 3 टर्मिनल असलेल्या स्ट्रक्चर बद्दल. 3 टर्मिनल काय आहेत? पहिला आहे लाईव्ह, दुसरा आहे न्यूट्रल, तिसरा आहे अर्थ. ओके, ही अर्थची जी काही पिन असते, ही पिन या 2 पिन पेक्षा थोडी मोठी असते. ओके, मोठी का असते? अर्थ म्हणजे ग्राउंड. ओके, आता हे जे काही स्ट्रक्चर आहे यात हे लाईव्ह काय आहे, तर लाईव्ह मधून इनकमिंग करंट येत असतो. इनकमिंग करंट तुमच्या घरी जे काही इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय केला जातो इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून, तो सप्लाय ट्रान्सफॉर्मर वरून पोलवर येतो, पोलवरून तुमच्या घरी मीटर पर्यंत येतो, मीटर पासून सॉकेट पर्यंत आला. ओके, आता या सॉकेट मध्ये सुद्धा 3 पॉइंट आहेत. एक आहे लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ. ओके, लाईव्ह म्हणजे काय? असा पॉइंट जिथून की बाहेरून येणारा करंट तुमच्या डिव्हाइस पर्यंत यायला, म्हणजे इनकमिंग करंट. ओके, न्यूट्रल म्हणजे काय? न्यूट्रल म्हणजे असा पॉइंट जिथून की करंट वापस जात असतो, त्याला आपण म्हणतो आउटगोईंग करंट पॉइंट. आलेला करंट न्यूट्रल मधून वापस पण जाऊ शकतो. आणि तिसरा असतो अर्थ. अर्थ म्हणजे काय? हे कनेक्टेड असते ग्राउंडला. ग्राउंडला कनेक्टेड काय असते? इन केस लिकेज करंट फ्लो झाला या सर्किटमध्ये, जर वायरिंग क्रॉस झाली, समजा लाईव्ह आणि न्यूट्रल वायर जर टच झाले चुकून एकमेकाला, तर जो काही करंट येईल तो ग्राउंडला, अर्थला जावा, त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून एक पॉइंट तिथं असतो, त्याला की म्हणतो आपण अर्थ. ओके, आता हे 3 पॉइंट काय? लाईव्ह म्हणजे असा वायर ज्यातून की बाहेरून करंट येतोय, हा करंट आपण यूज जर केला तर तो कंझ्युम होईल, नाही जर यूज केला तर तो न्यूट्रल मधून वापस चालला जाईल. ओके, म्हणजे एक पॉइंट असा आहे ज्या पॉइंट मधून बाहेरून करंट येतोय, एक पॉइंट असा आहे जिथून की न वापरलेला करंट वापस जातोय, आणि तिसरा पॉइंट आहे अर्थ, लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ. ओके, सो इन दिस वे अजून एक पॉइंट आहे याच्यात. बऱ्याचदा आपण शॉर्ट सर्किटच्या घटना ऐकतो, न्यूज ऐकतो की शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. ओके, आता हे शॉर्ट सर्किट काय असते ते समजून घ्या. ओके, बऱ्याचदा काय होते, तुम्ही जी घरात वायरिंग केलेली असते त्यात हे 2 लाईव्ह आणि न्यूट्रल पॉइंट मी सांगितले. ओके, लाईव्ह पॉइंट साठी एक वायर आलेला असतो, न्यूट्रल साठी एक वायर आलेला असतो. लाईव्ह आणि न्यूट्रलचा वायर जेव्हा एकमेकाला टच होतात, टच झाले म्हणजे काय झाले, तर लाईव्ह आणि न्यूट्रल वायर यांच्यावर एक इन्सुलेशनचं कोटिंग असते, रबर किंवा प्लास्टिकचं. जर बाय चान्स, बाय एनी ऍक्सिडेंट हे या दोघांवरची जर कव्हरिंग निघून गेली, लाईव्ह आणि न्यूट्रल वरची कव्हरिंग, इन्सुलेटेड कव्हरिंग जर निघून गेली आणि हे जर 2 वायर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, तर लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो.
लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाल्यामुळं शॉर्ट सर्किट सारख्या घटना घडतात आणि त्यामुळं बऱ्याचदा आग लागणे आणि दुसरं काहीतरी होणे, हे अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो. शॉर्ट सर्किटमुळं आग लागण्याच्या न्यूज आपण पेपरमध्ये, टीव्हीवर ऐकत असतो. ओके, सो त्या सिच्युएशन मध्ये हे अर्थ टर्मिनल खूप कामाचं असते. अर्थ काय करते, अशा काही असं जर काही झालं तर जे काही लिकेज करंट प्रोड्यूस झालेलं आहे त्याला नाही का ग्राउंड कड पाठवून देते. ओके, आता हे झालं शॉर्ट सर्किटचं. शॉर्ट सर्किटला आपण कसं हे करायला पाहिजे, कसं हँडल करायला पाहिजे. जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या घरी किंवा तुमच्या आजूबाजूला कुठं शॉर्ट सर्किटच्या घटना घडतील तर सगळ्यात पहिले शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आणि आग लागल्यामुळं पाण्यानं ही आग कधीही विझवायची नाही. सगळ्यात आधी तुमचा मेन सप्लाय स्विच ऑफ करायचा असतो आणि मेन सप्लाय स्विच ऑफ केल्यानंतर मग तुम्ही ती आग विझवू शकता. ओके, आणि जनरली ही आग विझवली जाते CO2च्या मदतीने. ओके, पाणी यूज करणं अवॉइड करतो आपण जनरली. जर इलेक्ट्रिक सर्किट शॉर्ट सर्किट झालेले असतील तर तिथं ही आग विझवली जाते CO2च्या मदतीनं, फायर एक्सटिंग्विशरच्या मदतीनं. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा आपण डिस्कस केले इथं, शॉर्ट सर्किट सारखे पॉईंट डिस्कस केले. नाउ वी विल मूव्ह टुवर्ड्स द न्यूमेरिकल बेस्ड अपॉन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. या चॅप्टर मध्ये हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या पॉईंटसाठी काही न्यूमेरिकल दिलेले आहेत. ते न्यूमेरिकल आपण थोडं आता डिस्कस करूयात. तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 50 वर सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यांनी. ओके, आता हे सॉल्व्ड एक्झाम्पल्स काय आहेत तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याच्यावर बेस्ड असलेले हे काही न्यूमेरिकल आहे. त्यातलं पहिलं न्यूमेरिकल आपण बघूयात. फर्स्ट न्यूमेरिकल, a 6 meter long wire made from an alloy nichrome is shaped into a coil and given for producing heat. एक 6 मीटर लॉंग वायर आहे आपल्याजवळ. इट इज मेड फ्रॉम एन अलॉय नायक्रोम आणि हा वायर नायक्रोम नावाच्या एका अलॉय पासून बनलेला आहे. आता हा नायक्रोम काय असते, नायक्रोम एक अलॉय आहे विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ निकेल अँड क्रोमियम. ओके, 80% निकेल आणि 20% क्रोमियम त्याचं कॉम्बिनेशन असते हे नायक्रोम. एक 6 मीटर लॉंग वायर आहे आपल्याजवळ जो की नायक्रोम पासून बनलेला आहे आणि इट इज शेप्ड इनटू अ कॉइल. आणि या वायरला आपण कन्वर्ट केलंय एका कॉइलमध्ये. कॉइल म्हणजेच काय, सोलेनॉइड. ओके, फॉर प्रोड्युसिंग हीट. आता ही जी काही कॉइल आहे आपण पाहतो शेगडीमध्ये ती जशी कॉइल असते तशीच ही कॉइल आहे. अँड इट इज गिवन फॉर प्रोड्युसिंग हीट. इट हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 24 ओहम. या 6 मीटर लॉंग वायरचं रेजिस्टन्स त्यांनी सांगितलंय 24 ओहम. कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट इनटू हाफ. ते असं म्हणतायत की हे जो 6 मीटरचा वायर आहे याला जर मी 3 मीटरचं केलं, म्हणजे मी याला जर कट केलं हाफ पोर्शन्स मध्ये, तर तुम्हाला जास्त हीट मिळू शकते का असं त्यांनी विचारलं इथं. ओके, अजून त्यांनी काय विचारलंय, त्यांनी एक पॉईंट सांगितलं इथं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द वायर इज 220 वोल्ट. हा गिवन पॉईंट आहे. ओके, आता हे न्यूमेरिकल, फर्स्ट न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करतोय. त्यांनी काय दिले, त्यांचा गिवन डाटा बघूयात आपण. दे हॅव गिवन दॅट देयर इज अ वायर अँड दॅट वायर हॅज अ लेंथ. त्या वायरची लेंथ आहे 6 मीटर. 6 मीटर लेंथ असलेल्या वायरचं रेजिस्टन्स त्यांनी सांगितलं 24 ओहम. ही झाली पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलं, त्या वायरची लेंथ आपण हाफ केली म्हणजे त्या वायरची लेंथ झाली आता 3 मीटर. तर त्या केसमध्ये रेजिस्टन्स काय असेल, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वायरची लेंथ होती 6 मीटर तेव्हा त्या वायरचं रेजिस्टन्स होतं 24 ओहम. जर आपण लेंथला हाफ केलं तर तुमचं रेजिस्टन्स सुद्धा हाफ होईल. या केसमध्ये रेजिस्टन्स होईल 12 ओहम. ओके, इन दिस केस रेजिस्टन्स ऑल्सो विल बिकम 12 ओहम. पहिल्या केसमध्ये रेजिस्टन्स 24 ओहम होतं, दुसऱ्या केसमध्ये रेजिस्टन्स किती झालं तुमचं 12 ओहम झालं. ओके, आता त्यांनी आपल्याला काय विचारलं, सेकंड केसमध्ये किती हीट प्रोड्यूस होईल आणि ही हीट जास्त असेल का पहिल्या केसपेक्षा. आता फर्स्ट केसमध्येच किती हीट प्रोड्यूस होईल हेच आपल्याला माहित नाही, त्यामुळे आधी ते कॅल्क्युलेट करूयात आपण. आपल्याला पॉवरचे इक्वेशन माहित आहे, P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. तसं तर पॉवरचे बरेच इक्वेशन आहेत, P इज इक्वल टू व्ही इंटू आय सुद्धा आहे. आणि अजून एक इक्वेशन आहे, P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. आता या केसमध्ये आपल्याला व्होल्टेज त्यांनी दिलंय, त्यांनी सांगितलं की पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर करा 220 वोल्ट. They have also told us that the potential difference between two ends of the wire is 220 volt. दोन्ही केसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स 220 वोल्ट घ्यायचा. आता इथं 220 वोल्ट V च्या जागी व्हॅल्यू ठेवतो आपण R24. याला जर मी सॉल्व्ह केलं तर मला काहीतरी आन्सर इथं मिळू शकते. ओके, ही झाली माझी पहिली कंडिशन.
दुसरी कंडिशन, हे याला P1 म्हणतो मी, याला P2 म्हणतो. दुसऱ्या कंडिशन मध्ये सुद्धा V स्क्वेअर बाय R, याला R1 म्हणा, याला R2 म्हणा. दुसऱ्या कंडिशन मध्ये 220 चा स्क्वेअर डिवायडेड बाय R2. R2 किती आहे आपलं? R2 आहे 12 ओहम, R1 आहे 24 ओहम. याला पण आपण सॉल्व्ह करून बघूयात. जर यांना मी सॉल्व्ह केलं तर पहिल्या केसमध्ये आन्सर येते 201 वॅट आणि दुसऱ्या केसमध्ये आन्सर येते 403 वॅट. ओके, आता क्लिअरली ऑब्झर्व करा. P1 आलं तुमचं 201 वॅट, P2 आलं 403 वॅट. पॉवर पहिल्या केसमध्ये 201, दुसऱ्या केसमध्ये पॉवर 403 वॅट अशी आली. पॉवर माहित आहे आपल्याला, आपण याच्यामधून हीट, अमाऊंट ऑफ हीट सुद्धा सहज कॅल्क्युलेट करू शकतो. पण त्यांनी आपल्याला विचारलंय काय? त्यांनी आपल्याला विचारलंय कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट इन टू हाफ. आता इथं पॉवर P2 जास्त आहे, P2 इज ग्रेटर ॲज कम्पेअर्ड टू P1. त्यामुळं ऑब्वियस आपण असं म्हणू शकतो की या केसमध्ये जास्त अमाऊंट ऑफ हीट ही कॉईल जनरेट करेल. कसं काय जनरेट केली हीट जास्त? तर त्या कॉईलला आपण अर्ध केलं, 6 मीटरच्या कॉईलला 3 मीटर मध्ये कन्वर्ट केलं. त्यामुळे या केसमध्ये पॉवर जास्त येईल. पॉवर जास्त आल्यामुळे हीट सुद्धा जास्त येईल, कारण हीटचं इक्वेशनच आहे H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. त्याला पॉवरच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो, जेवढी जास्त पॉवर तेवढी जास्त हीट. ओके, सो इन दिस वे दिस सेकंड कॉईल विल प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ हीट ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट कॉईल. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट न्यूमरिकल. नाउ वी विल मूव्ह टुवर्ड्स आवर सेकंड न्यूमरिकल. Second numerical काय? A cell is connected to 9 ohm resistance because of which heat of 400 joule is produced per second. एक सेल आहे, त्या सेलला कनेक्ट केलं 9 ओहम रेजिस्टन्स सोबत. आपल्याजवळ एक सेल आहे, या सेलला आपण कनेक्ट केलंय 9 ओहम रेजिस्टन्स सोबत. ओके, आता या सेलचं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला माहित नाही, पण त्यांनी काय सांगितलं की या सेलमध्ये किती पॉवर प्रोड्यूस व्हायली, बिकॉज ऑफ विच हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्यूस्ड पर सेकंड. हीट प्रोड्यूस व्हायली. हीट म्हणजेच काय? एनर्जी आहे. एनर्जी इज इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय टाइम. किती एनर्जी प्रोड्यूस व्हायली? 400 जूल ऑफ एनर्जी प्रोड्यूस व्हायली. किती वेळात प्रोड्यूस व्हायली? 400 जूल ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड पर सेकंड. पर सेकंड म्हणजे टी ची व्हॅल्यू 1 सेकंड. एनर्जी इज इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय टाइम. 400 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 400. आता ही येईल एनर्जी, याला आपण एक्सप्रेस करतो जूल मध्ये. ही आली एनर्जी. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखादा एक सेल कनेक्ट करताय 9 ओहमच्या रेजिस्टन्स सोबत, तेव्हा एवढी एनर्जी डेसिपेट व्हायली प्रत्येक सेकंदाला. ओके, हे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि आता त्यांना अपेक्षित काय आहे ते बघूयात. ड्यू टू विच द करंट फ्लोईंग थ्रू इट ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स. आता या केसमध्ये ते आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करा असं म्हणत आहेत. ओके, आता इथं आपल्याला ऍक्च्युली एनर्जी मिळाली आणि त्यांना आपल्याकडून V ची व्हॅल्यू अपेक्षित आहे. ही V ची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो? आपल्याजवळ एक इक्वेशन आहे, आताच वापरलं होतं, P इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. P इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. हे इक्वेशन आताच आपण पाहिलं होतं. पॉवर आपल्या केसमध्ये पॉवर किती आहे? 400 जूल आहे. पॉवर साठी व्हॅल्यू ठेवतो आता इथं आपण. P इज इक्वल टू 400. ओके, 400 इंटू 400 इज इक्वल टू V स्क्वेअर. V स्क्वेअरला V स्क्वेअर ठेवा, कारण आपल्याला V ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. R ला R. ऍक्च्युली या R ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. R इज युअर 9 ओहम, त्यामुळे R च्या जागी इथं 9 ठेवू शकतो आपण. देअरफॉर V स्क्वेअर इज इक्वल टू 400 इंटू 9. 400 इंटू 9 जर केलं मी तर मला 3600 असं काहीतरी येईल. देअरफॉर V इज इक्वल टू 60 वोल्ट. सो दिस विल बी द पोटेन्शियल डिफरन्स. त्यांनी आपल्याला काय काढायला सांगितलंय? पोटेन्शियल डिफरन्स काढायला सांगितलं. ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेजिस्टन्स. देअरफॉर द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड हियर विल बी 60 वोल्ट. आणि या 60 वोल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स वापरल्यामुळं आपल्याला या 9 ओहमच्या रेजिस्टन्स मध्ये एवढी एनर्जी डेसिपेट झालेली आढळून येईल. ओके, या सगळ्या केसमध्ये आपल्याला काय काढायचं होतं? पोटेन्शियल डिफरन्स. P इज इक्वल टू 60 वोल्ट. हे झालं सेकंड एक्झाम्पल. असंच थर्ड आणि फोर्थ आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये त्यांनी एक इलेक्ट्रिक आयनचा दिलेला आहे. अँड इलेक्ट्रिक आयन युजेस अ पॉवर ऑफ. ओके, ठीक आहे, आपण एक काम करूयात.
राहिलेले न्यूमरिकल नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तुमचे काही डाऊट असतील तर विचारा. हा, एक डाऊट असा आला की व्हॉट इज अलॉय. अँड अलॉय इज अ मिक्सचर ऑफ मेटल्स. ओके, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेटलचं मिक्सचर, त्याला आपण अलॉय म्हणतो. आताच आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये पाहिलं होतं. नायक्रोम वायर यूज करतो आपण इलेक्ट्रिक हीटर मध्ये. हा नायक्रोम वायर बनलेला असतो दोन मेटल पासून, निकेल आणि क्रोमियम पासून. नायक्रोम मध्ये 80% निकेल असते आणि 20% क्रोमियम असते. 80% निकेल प्लस 20% क्रोमियम असा तो अलॉय. अलॉय म्हणजे काहीच नाही, सिंपल वर्ड्स मध्ये इट इज अ मिक्सचर ऑफ मेटल्स. ओके, अजून काही डाऊट असतील तर विचारा. ओके, आज ऍक्च्युली हाऊ मेनी, हा हे क्वेश्चन असा नाही विचारायला पाहिजे होता तुम्ही. हाऊ मेनी टाइम रिक्वायर्ड इन अन इलेक्ट्रिक बल्ब टू प्रोड्यूस लाईट, असं काहीतरी असेल तुमचा क्वेश्चन. ओके, मी क्वेश्चन समजून घेतला तुमचा, नीट लक्ष द्या. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये टंगस्टन वायर असतो. ओके, तुम्ही जेव्हा कधी स्विच ऑन करता, स्विच ऑन केल्यानंतर इमिजिएटली करंट फ्लो होतो. ही टंगस्टन वायर त्या बल्ब मध्ये एन्कॅप्सुलेटेड स्ट्रक्चर मध्ये एकदम पॅक अरेंजमेंट मध्ये ठेवलेली आहे. ओके, ही वायर खूप लवकर हीट होते आणि तुम्ही स्विच ऑन केल्या केल्या तुम्हाला लाईट मिळायला सुरुवात होते. आता म्हणजे याचा अर्थ समजून घ्या नेमकं काय ते. त्या टंगस्टन वायरची रेझिस्टिव्हिटी खूप जास्त आहे. स्विच ऑन केल्या केल्या लार्ज अमाऊंट ऑफ करंट त्या बल्ब मधून, त्या टंगस्टन वायर मधून फ्लो व्हायला, खूप जास्त करंट त्या टंगस्टन वायर मधून फ्लो झाला आणि ही वायर पॅक अरेंजमेंट मध्ये इनर्ट गॅसेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेली आहे. ही वायर लगेचच 3400 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला पोहोचेल. हे सगळं होते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड.